सनील वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक घेणार सनील तोंड येतील संजय माळी. चला पंच सामना चालू करून घ्या. पंचांचा काम पाहतायत विनय गोरुले आणि तुषार गोरुले. नॉन स्ट्राईक शिवा माफ करा शिवा. पाहूया सैल्याचा पुढील चेंडू संजयला. ओ सुंदर चेंडू आणि पाहूया पंचांकडे दात मागत आहेत आणि पंचांनी बाद दिलाय. संजय 0 बाद. सुंदर असा झेल घेतलेला आहे विकेट कव्हर कोण आहे सुमेशने. अतिशय असा सुंदर चेंडू आणि पहिला चेंडू पहिला झटका आणि बाद. गोल्डन डक. पाहूया पाहूया सैल्याचा सुंदर चेंडू आणि पहिला चेंडूवरती पहिला बाद केलेला आहे आणि एक नामवंत असा सुंदर फलंदाज संजय माळी याला ते तंबूचा रस्ता पाडवला आहे. आपला वैयक्तिक माझेच आणि त्यांच्या जागा घेण्यासाठी काय दोनागिरी संघाकडून उमेश संजय माळी यांची जागा घेण्यासाठी आपले छोटे बंधू उमेश. पाहूया उमेश आता आपल्या संघासाठी काय करतायत आणि कृपया आलेल्या संघाने आपले सर्वप्रथम उपस्थिती नोंदवायची आहे. टेमघर संघाचा संघ नायकाने माहिती संपर्क साधा आणि पाहूया पुढील चेंडू आणि एक गचाल क्षेत्ररक्षण एक वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव वाईट प्लस एक धाव 2 धावा धावसंख्येत वाढ धावसंख्या 2 एक चेंडू लिहून धाव एक बाद. सुंदर पाहूया सलील याला तोंड देईल. सुरेश सलील याला तोंड देईल. सुरेश पाहूया 7-8 पावलाचा रनअप सलील याचा. पाहूया पुढील चेंडू आणि पुन्हा उंचावून आणला पटका. पाहूया एक धाव पूर्ण आणि पाहूया सीमारेषा 4 धाव. अतिशय संजयच्या नंतर सुरेश आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या जमवण्याच्या मार्गावरती. टेमघर कृपया टेमघर संघाचा आले धन्यवाद. टेमघर संघाचे धन्यवाद. पाहूया सलीलाचा पुढील चेंडू सुरेशला. पाहूया सुरेशने एक सुंदर आणि पूर्ण उंचावरून वाढला एक अतिरिक्त धाव 2 धाव आणि वाईट चेंडू धावसंख्येत बाद धावसंख्या 8 चेंडू 2 चेंडू आणि 8 धावा. सुंदर असा धावाचा ताळमेळ आहे आणि कृपया दोन्ही संघाने विनंती की त्यांनी आपले नाणे बघून घ्यायचे. मांजाड आणि टेमघर मांजाड आणि टेमघर संघाला विनंती आहे की त्यांनी आपले नाणे करून घ्यायचे. हा पाहूया सलीलाचा पुढील चेंडू उमेशला. पाहूया उमेश आता आपल्या संघासाठी काय करतोय. उमेश सलीलला हो आणि फुल टॉस चेंडू आणि एक धाव पूर्ण. दुसरी धाव काढण्याच्या बेतामध्ये पाहूया मला वाटते एका धाव ती समाधान धावसंख्येत भर धावसंख्या 9 एक बाद 9. सुंदर असा क्षेत्ररक्षण. पाहूया सलील याला तोंड देईल. सुरेश 7-8 पावलाचा रनअप. पाहूया सलीलला तोंड देईल सुरेश. पूर्ण उंच स्टेट ड्राईव्हला मारला फटका आणि पाहूया वाटते एक धाव पूर्ण. दुसरी धाव काढण्याच्या बेतामध्ये पाहूया आणि वाटते 2 धाव पूर्ण. चोरटी धाव रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्येत वाढ धावसंख्या 11. 4 चेंडू 11 धाव. सुंदर असं सुरेश कडून आपल्याला फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. संजय जरी आपले
तालुक्यामध्ये नामवंत असा फलंदाज असेल तरी सुद्धा त्यांना पहिल्या चेंडूवर बाद करणारे सलेल. आणि पाहूया पुढे पुढील चेंडू आणि पाहूया यॉर्कर चेंडू, निर्धाव चेंडू, धाव संख्येत भर नाही. धावचे चेंडू यष्टीरक्षकाकडे, यष्टीरक्षक मार्फत चेंडू पुन्हा गोलंदाजाकडे. गोलंदाजी सज्ज. पाहूया सलील याच्या पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू 11. पाहूया शेवटचा चेंडू सुरेशला आणि पुन्हा तडून मांडला चेंडू. पाहूया एक धाव पूर्ण आणि पाहूया दुसरी धाव आणि मला वाटतं एकच धाव ती समाधान मिळेल. धाव संख्येत भर 12. साहिल, सुरेशला तोंडेल साहिल. पाहूया पुढील चेंडू सुरेशला पुन्हा उंच मारलेला फटका आणि पाहूया झेल होतोय आणि झेल सुटलेला आहे. झेल सुटलेला गचाल क्षेत्ररक्षण 2 धाव. परेश कडून झेल सुटलेला आहे. एक गचाल क्षेत्ररक्षक परेश कडून. साहिल तोंडेल सुरेशचा सुंदर असा फलंदाजी आतापर्यंत केलेला आहे आणि पाहूया परत उंचावर फाडला फटका आणि भाऊ झेल होतो काय आणि मला ते बाद सुंदर असा झेल केला आणि कोण आहे क्षेत्ररक्षक जयेशने सुंदर असा एक बाउंड्रीवरती झेल घेतला आहे आणि सुरेश चांगले प्लेयर तंबूमध्ये पाडले. एक पाहूया वैयक्तिक किती बॉल झाले. दुसऱ्या षटकामधला तिसरा चेंडू आणि त्याला तोंड दोनागिरी संघाकडून अनिकेश माफ करा निकेश. पाहूया निकेश आपल्या संघासाठी काय करतायत. पाहूया साहिल पुन्हा तटू मारला चेंडू. पाहूया आणि मला वाटतंय सुंदर असा रनिंग विकेट आणि धावसंख्या पूर्ण एक धाव पूर्ण झाली. धावसंख्येत वर धावसंख्या 15. बंटी 11चा कर्णधार कुठे असेल तरी माईकशी संपर्क झाला. बंटी 11 पुन्हा तडू मारण्याच्या डोळी. पाहूया एक गचाल क्षेत्र पाहूया दुसऱ्या करण्याच्या आणि पाहूया आणि एक गचाल क्षेत्ररक्षण. धावसंख्येत भर धावसंख्या 17. दुसऱ्या षटकामधला शेवटचे 2 चेंडू. पाहूया पुन्हा तटून मारला चेंडू. पाहूया आणि एक धाव पूर्ण दुसरी धाव पाहूया आणि मला वाटतं एकच धावते समाधान मारेल. धावसंख्येत भर धावसंख्या 18. सुंदर असा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू साहिल यांच्याकडून
पाहूया साहिल आपल्या संघासाठी काय करतोय आणि फलंदाज आपल्या संघासाठी काय करतोय पाहूया. पुन्हा उंच मारला फटका आणि पाहूया झेल येतो का आणि मला वाटतं झेल बाद झालेला आहे. एक झटका द्रोणागिरी संघाला सफलता 21 बॉल्सला 18 धावा 9च्या सरासरीने द्रोणागिरी संघ. साहिल याने एका षटकामध्ये 6 धावा देऊन 2 बाद केलेले आहेत. अतिशय सुंदर असे त्यांचा षटक मानला जाईल आणि आपल्या संघाला पूर्णपणे सावरण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी. वैयक्तिक पहिला आणि संघाचा शेवटचा षटक घेऊन येत आहे जयेश परेश. पाहूया परेश आपल्या संघासाठी काय करतायत आणि त्यांची जागा घेण्यासाठी उमेश माफ करा तोंडेल उमेश जयेश याला तोंडेल उमेश. पाहूया 9 धावा पावलाचा रनअप जयेशचा आणि पुन्हा उंच मारलेला फटका आणि पाहूया आणि षटकार मला वाटतं पहिलाच षटकार असेल काढण्यासराकडून आपला पहिलाच षटकार पाहायला मिळाला उमेशच्या रूपात. 24 धावा 13 चेंडूमध्ये 24 धावा पटकवल्यात द्रोणागिरी काढणे संघाने. उमेश आपला वैयक्तिक धावसंख्या 12 वरती खेळत आहे. हो काय नक्की ना आनंद भाऊ पुन्हा उंच मारला फटका आणि मला वाटतं परत षटकार एक मागला षटक 2 चेंडू मध्ये 12 धावा दिले जयेश यांनी. एक पवार जयेशचा तिसरा चेंडू उमेशला उमेशचे 2 चेंडू मध्ये परत एक मारला चेंडू आणि पाहूया 1 धाव पूर्ण दुसरी धाव काढण्याच्या बेतामध्ये आणि 4थी धाव आणि मला वाटते 2 धाव पूर्ण धावसंख्येत वाढ धावसंख्या 32. सुंदर असा फलंदाजी बत्तीस धावसंख्या 32. आणि निर्धाव चेंडू एक पहिलाच मला वाटतं निर्धाव चेंडू टाकला असेल आणि शेवटचे 2 चेंडू बाकी. पाहूया जयेशचा पुढील चेंडू आणि बोल्ड क्लीन बोल्ड उमेशला क्लीन बोल्ड. जयेशला आपला स्वतःचा राग आवडताना न येता त्यांनी पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारल्यानंतर जयेशने आपला निर्णय बदलला आणि त्याने डाव्या एसटीच्या बरोबर मधून बाद केलेला आहे उमेशला आणि उमेशची धावसंख्या वैयक्तिक 20. त्यांची जागा घेण्यासाठी काढणे द्रोणागिरी काढणे संघाकडून सुमित आणि मला वाटतं शेवटचा चेंडू असेल शेवटचा चेंडू आणि सुमित पाहूया शेवटच्या चेंडू मध्ये सुमित काय करतोय आणि जयेश कितपत रोखण्यात यश मानतोय ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. पाहूया जयेशचा शेवटचा चेंडू सुमितला आणि मग निर्धाव चेंडू आणि वाटतंय
बाद झाल्याने 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. कुणाला पाणी या अंपायरला पाणी पाजाने. दिले ते प्रवेश टेमघर आलं काय आले ना कोणता संघ आहे? लॉट पाडले ते तिसरी मॅच आमची तुमची लॉट चेंज नाही होणार तेच एक मिनिट दुसरे आले ना लॉट तेच आहेत लॉट चेंज नाही होणार कुणाची लागले मग लॉट तुम्हाला कांता एंट्री बी पण सामान्य कोणी केली एंट्री पण कारण प्रवेश आणि त्याच्या मध्ये हे झालं मध्ये मॅच अरे पण समोरची टीम तर आली पाहिजे काय मग तुमचा लॉट येऊ द्या त्यांचं तसं नाही देणार आम्ही. कृपया धोरणागिरी संघाने आपल्या लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. झाल्यावर होणारच आहे. एंट्री पण नाही कृपया काढण्या संघाने आपल्या लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि तर बरा एकविरा बॉलने आपल्या लवकरात लवकर फलंदाज मैदानामध्ये पाठवायचं आहे. कृपया पंचाली सामना चालू करून घ्यायचा. कृपया निर्णय घेऊन सामना लवकर लवकर चालू करून घ्यायचे.
वाईट प्लस 1 अशा 2 धाव. स्ट्राईक सनील, नॉन स्ट्राईक सुमेश. बॉलर सुरेश. पाहूया सनील आपल्या संघासाठी काय करतायत. पाहूया पुढील चेंडू आणि मला वाटते त्यांचा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्येत भर नाही. धावसंख्या 2 चेंडू 1 चेंडू 2 धाव. जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान. 18 चेंडू आणि 33 धाव. पाहूया सुरेशचा पुढील चेंडू सनीलला आणि स्टेट ड्राईव्ह मारला चेंडू आणि पाहूया आणि मग ते पाहूया स्वयंसेवक धावा किती आहेत. एकच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि बाउंड्री त्यांनी अडवली आहे. आणि पाहूया उलटी धाव आणि मला वाटते 1 धावाची 2 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन दोघांमध्ये. धावलेला ताळमेळ सुमेश आणि साहिल कडून. धावसंख्या 5, धावसंख्येत भर. बंटी इलेव्हन तांबडी दोन्ही संघ नायकांना विनंती त्यांनी त्वरित मैदानावरती यायचं. नाणेफेक करून घ्यायचे. बंटी इलेव्हन आणि तांबडी पुन्हा तटून मारला चेंडू आणि पाहूया 1 धाव पूर्ण आणि मला वाटतं 1 धाव ती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर. धावसंख्या 6. 4 चेंडू मध्ये 6 धाव. बंटी इलेव्हनचा कर्णधार आणि पाहूया पुढील चेंडू आणि मला वाटतं उजव्या इष्टीच्या बाहेरून जाणार चेंडू. पंचांनी सोड जो चेंडू घोषित केले. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या 7. पाहूया सुरेश साहिलला बंटी इलेव्हनचा कर्णधार पाहूया सुरेशचा पुढील चेंडू पहिल्या षटकामधले शेवटचा चेंडू. धावसंख्या 7. पुन्हा तटून मारलेला चेंडू आणि पाहूया 1 धाव पूर्ण आणि म्हणजे दुसरी धाव काढण्याच्या बेतामध्ये आणि पाहूया मला वाटतं 2 धाव पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 9. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. 2 नागरिक काढणे संघाला माफ करा काढणे बुद्रुक संघाला. जय भवानी एकविराज बॉयला 12 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आणि फलंदाजीची जोडी अजून सुद्धा मैदानामध्ये तैनात आहे. कृपया बंटी इलेव्हनचा कर्णधार कुठे असेल थोडी नाणेफेकीसाठी मैदानामध्ये यायचे. बंटी इलेव्हन केतन बैकर. बंटी इलेव्हनचा कर्णधार केतन बैकर कुठे असेल त्यांनी त्वरित माईक पाशी यायचं आणि आपले नाणेफेक करून घ्यायचे. पुढील सामन्याला वेळ येत आहे. केतन बैकर. पाहूया सुमित माफ करा सुमेश. बॉलर सुमित. बॅट्समॅन सुमेश. पाहूया पुढील चेंडू सुमेशला पुन्हा उंच मारलेला फटका आणि पाहूया आणि 1 धाव पूर्ण आणि मला वाटते 1 धाव ते समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर. धावसंख्या 10.
11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. बंटी इलेव्हनचा कर्णधार आणि पाहूया. हो आणि मला वाटतं धावचित सुमेश आम्हाला वाटते बाद झालेला आहे. बंटी इलेव्हनने नाणेफेक करून आपलं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि आमंत्रित केला आहे तो. कोण बघ हे पैसे पण ते सामना चालू करा लवकरात लवकर. तांबडी सुमेशची जागा घेण्यासाठी कोण सूरज द्यायला पाहिजे ना ओ आणि मला वाटते निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. पाहूया पुढील चेंडू. ओ उंच मारून मारला फटका. पाहूया झेल होतोय काय. आणि मला वाटतंय बाद. आपला खाता न खोलता सूरज बाद झालेला आहे. एकविराज बॉयला झटका. दुसरा हादरा. सुंदर असा गोलंदाजीचे प्रदर्शन द्रोणागिरी कान्हे संघाकडून. युट्यूबच्या माध्यमातून आज हे लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. जय भवानी क्रिकेट संघ कान्हे यांच्याकडून सुंदर असा त्यांच्याकडून. पाहूया पुढील चेंडू. हा कोण आहे बॉलर कोण बॅट्समॅन सागर. आणि पुन्हा एक बाईच्या स्वरूपात धावसंख्या 11. शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 बॉल मध्ये 24 धावा. 7 बॉल आणि 24 धावा. जवळजवळ 75% सामना हा कान्हे खुर्दाकडून झुकलेला आहे. पाहूया. हो पुन्हा निर्धाव चेंडू. सुंदर आपल्याला 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 22 धावा. मला वाटतं या षटकामध्ये खाली 2च धावा भेटलेल्या मिळाल्या. 2 धावाने एक सफलता ना. 2 धावाने 1 सफलता. सुंदर असा आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला. आणि आता शेवटच्या चेंडू मध्ये 22 धावा. वैयक्तिक पहिला संघाचा शेवटचा षटक उमेश. हो पुन्हा उंच मारल्या फटकाने. पाहूया झेल सुटलेला आहे. गचाल क्षेत्ररक्षण आणि पणा वाटते 2 धाव आणि 3री धाव काढण्याच्या बेतामध्ये. आणि पाहूया मला वाटतं 3 धाव पूर्ण. उमेश 5 धावा आणि 19 धाव. 5 चेंडू आणि 19 धावा. 5 चेंडू मध्ये 19 धावा. आणि मला वाटतं या चेंडू मध्ये षटकारची आवश्यकता. या चेंडू मध्ये षटकारची आवश्यकता. पाहूया षटकार मारतात का. आणि अतिशय सुंदर चेंडू यार्कर चेंडू आणि 1 धाव पूर्ण. 2री धाव काढण्याच्या बेतामध्ये. आणि पाहू मला वाटते 2 धाव पूर्ण. 2 धाव पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 16. जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 4 बॉल 16. 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. माफ करा 17 धाव.
पाहूया. ओ पुन्हा सुंदर चेंडू होता. 1 धाव पूर्ण आणि मग दुसरी धाव काढण्याच्या बेतामध्ये आणि पाहूया मला वाटते 2 धाव पूर्ण. चोरटे धाव संकेत भर. शेवटच्या 2 चेंडू. हे बंटिल्याने काय घेतलं रे? क्षेत्ररक्षण. दोन चेंडू आणि 15 धाव. ओ आणि मला वाटते एकच धावती समाधान आणि एक चेंडू मध्ये 14 धाव. शेवटचा चेंडू. बंटेलांनी सज्ज राहायचं आहे. निर्धाव चेंडू आणि द्रोणागिरी काढणे संघ हा 14 धावांनी विजय झालेला आहे. माफ करा शेवटचा चेंडू बाकी आहे. माफ करा शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि 14 धावा. ओ पाहूया आणि मला वाटते विजय संघ उमेशला बोलवायचं ते हॅलो. द्रोणागिरी काढणे संघाने आपला विजय संपादित केलेला आहे आणि ह्या